बोला. काय म्हणा रखमा, आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण तुझी ही जुनी हौस काय अजून फिटत नाही. कसली व टकरा मारण्याची. काय करू उगाच तावनात बोलू नका, लोक बघतील की. झालं तुझं हे मुरडून झालं. बघा मला आईसाहेबांना निरोप सांगायचा आहे. टकरा मारते. आईसाहेब. काय रे? आईसाहेब, रामभाईला यायला अजून बराच वेळ आहे. तो एका अवघड ऑपरेशन मध्ये अडकलाय. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकतो. आज घरात रामनवमीचा उत्सव, तशात त्याचाही वाढदिवस. ठीक आहे, स्वतःचं काम निष्ठेनं करणं ही सुद्धा पूजाच एक प्रकारची. तो तिथं त्याची पूजा करतोय, आपण इथं देवाची पूजा करून घेऊया. चला, आज पूजा तू करायचीस विठोबा. नाही 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 आईसाहेब, मी एक चाकर माणूस. हा मान खरं तर घराण्याच्या वारसाचा. ज्या पायरीवर आतापर्यंत डोकं ठेवलं त्या पायरीवर पाय ठेवायचा नाही. नाही आईसाहेब, मला नाही जमणार ते. एवढी माया करून कुठल्या जन्मीचं देणं फेडतात तुम्ही आईसाहेब. एका अनाथ मुलाला स्वतःच्या पदराच्या सावली तुम्ही मोठं केलं, त्याचं लग्न केलं, त्याचा संसार थाटून दिलात, आणि आज एवढा मान. अरे, या घरासाठी परका आहेस का तू? मला जसा राम तसाच तू. चल बघू, पूजा करून घे, मग हॉस्पिटलमध्ये प्रसाद घेऊन जा आणि रामला दे. चल चल. सिस्टर, ऑपरेशन अजून थोडा वेळ लागेल. नानासाहेब, काय म्हणाली होती? सर्व ठीक होईल ना? आता अशी अपेक्षा करायची, पण मला एक कळत नाही की जावं बापूला बैलानं उडवल्यानंतर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं सोडून या गावच्या हॉस्पिटलमध्ये कशासाठी आणलं? बाबा, पण या हॉस्पिटलची कीर्ती फार मोठी आहे. कीर्ती काय चाटायची आहे? मेंदूचं ऑपरेशन करण्या इतक्या सोयी हव्यात. आणि डॉक्टर तरी काय लायकीच आहे कुणास ठाऊक. ओ, काय कोणाबद्दल बोलताय तुम्ही? डॉक्टर राम इनामदार म्हणजे कोण वाटलं? अमेरिकेत 3 वर्ष राहून मेंदूचे सर्जन होऊन आलेत. शहरात राहिले असते ना तर खोऱ्याने पैसा आवडला असता, पण नाही, इथं आले. हे जे हॉस्पिटल आहे ना, हे त्यांच्या वडिलांनी बांधलंय. इथल्या माणसांची सोय व्हावी म्हणून त्यांनी ते इथं सुरू केलं, आणि डॉक्टर रामने ते वाढवलं. गावावर संकट आलं तर लोक देवळात जात नाहीत, इथे येतात. आणि अशा माणसाबद्दल तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही? तुमचा मुलगा नाही हो, जावई असेल तो हो, स्वतःच्या तोंडानं सांगत येईल ऑपरेशन सक्सेसफुल. बघा. डॉक्टर साहेब, तुमच्यामुळे काल माझं कुंकू वाचलं. तुमचे उपकार कसे फेडू हेच मला कळत नाहीये. उपकार कसले त्यात? मी नुसता प्रयत्न केला आणि देवाच्या दयानं यश आलं. माफ करा डॉक्टर, मी तुमच्याविषयी भद्र बोललो, तुमच्या ज्ञानाविषयी शंका घेतली. चुकलंच माझं. आपली फी. ते महत्वाचं नाहीये, त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी तुमच्या जावयाला खडखडीत बरा तर होऊ द्या. राम भैया काय? आधी घरी चल बघू, आईसाहेब जेवायचे थांबलेत. अरे हो, चल 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 चल. आईसाहेब सारखे विचारतात जेवायला कधी येणार. अरे पण विठोबा, ऑपरेशन सोडून मी कसं येणार? येस. त्या 12 नंबरच्या बाला लेबर पेन्स व्हायला लागल्यात. मूल आडवाला तुम्हाला लवकर बोलवलंय. अरे विठोबा, तू पुढे जा, मी आलोच. अरे पण रामाचा प्रसाद तरी होता. अरे असं काय करतोय बा? आईने विचारलं जेवायला कधी येणार. आईला तू समजावून सांग. समजावतो. आमची करा ढोलकी, दोन्ही बाजूने वाजवा. अगं आई, तू अजून जागी आहेस? हाच प्रश्न मी तुला विचारते बेटा. अगं, ऑक्टोबरमध्ये मुंबईला एक न्यूरोसर्जनची कॉन्फरन्स आहे. त्या कॉन्फरन्समध्ये मानसोपचार आणि मेंदूचे विकार या 2 विषयांवर मला पेपर वाचायचे आहेत. त्याच्याच नोट्स काढत बसलोय. हे खूप इंटरेस्टिंग केस आहे माहिती आहे. अगं, मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकसारखे दिसणारे 2 पेशंट्स ऍडमिट झाले होते. अगं, इतके सारखे की जणू जुळे भाऊच. पण दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, काही नातं नाही. एक आला होता मेंदूवरील ऑपरेशनसाठी आणि दुसरा आला होता मानसोपचार करून घेण्यासाठी. काही लोकांच्या चुकीमुळे ज्याचं मेंदूचं ऑपरेशन करायचं होतं त्यावर मानसोपचार, आणि जो मानसोपचारासाठी आला होता त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. बट द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग इज दिस की दोघेही बरे झाले. मानसोपचार करून घेण्यासाठी आलेला पेशंट सर्जरीनी बरा होऊ शकतो? हे मेडिकल सायन्स मध्ये बसत नाही आई. सरप्राइजिंग.
मोस्ट सरप्राइझिंग. अगं आई, अशी काय बघतेस आई? अरे कितीतरी दिवसांनी इतकं बोलतोस तू. दिवसभर हॉस्पिटलमध्ये असतोस, रात्री उशिरा आलास की झोपून जातोस. घरात असून सुद्धा तुझे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेली असते मी. आईशी बोलायला वेळ असतो का तुला? आई, अगं बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करायलाच पाहिजेत ना. अरे पण प्रकृतीची काळजी नको का घ्यायला? हे काम करता करता जर मी आजारी पडलो ना, तर असा लहान होऊन तुझ्या कुशीत शिरेन. आजार छू. आणि खरं सांगू आई, जर मी काम केलं नाही ना, तरच मी आजारी पडेन. काम 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 अगदी वडिलांसारखं आहेस बघ तू. त्यांचं सुद्धा असंच होतं. हॉस्पिटल आहे की हॉस्पिटल. मी ठरवून टाकलं, मी माझ्या नातवाला मुळीच डॉक्टर करणार नाही. ठरलं, एकदम ठरलं. अरे ठरलं काय? मला नातू होण्यासाठी तुझं लग्न नको का व्हायला? आता तर हॉस्पिटल वाढवायचं ठरवलंयस. वेळ मिळणार आहे का तुला? करीन ग, मी लग्न करीन. आणि हॉस्पिटल वाढवायचं म्हणालीस ना, तर मी थोडासा स्टाफ वाढवायचं ठरवलंय. अगं उद्याच काही इंटरव्ह्यू सुद्धा घेतोय. हेड नर्सची पोस्ट चालेल. आणि हो, नाईट शिफ्ट मध्ये काम करायला मला नाही आवडायचं. का? अहो भूताकितांची भीती वाटते मला. तुम्हाला? विठोबा. नाही, भूताकितांना यांची भीती वाटायला पाहिजे. हा. एक तर हे आडगाव, त्यात रस्त्यात दिवे सुद्धा नाहीत. नकोच ते. आणि शिवाय पेशंटना पॉट द्या, बेडपॅन द्या. अहो पेशंटची शुश्रूषा म्हटल्यावर हे सगळं आलं. शी, हॉस्पिटल मधल्या आयांची आणि नोकरांची कामं ती मला नाही पाहिजे जमायचं. आणि पगार 2,500 तरी हवा. शिवाय 500 रुपये हाऊस रेंट अलाउन्स वेगळा. समजा उद्या जर तुम्हाला ही नोकरी मिळाली, मिळण्याची शक्यता कमी आहे पण समजा मिळाली, तर आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला एक गाई म्हशींचा गोठा आहे. गोठा? त्या गोठ्याच्या पलीकडे सर्वंट क्वार्टर्स आहेत असं मी म्हणत होतो. तुम्ही ऐकून तरी घ्या मी काय म्हणतो ते. तुम्हाला काय मी गोठ्यात राहायला सांगत होतो काय? विठोबा. याला कोण घेणार आहे तिकडे? हे बघा मॅडम, मी तुम्हाला कळवतो, तुम्ही निघा. ओके, थँक्यू. थँक्यू. आता कोण आहे? नेक्स्ट. मे आय कम इन? आता आतमध्ये आलाच आहात ना, या बसा. थँक्यू. नाव मिस लोलिटा जॅकटॉप. नाव आपल्यातलं वाटत नाही. करेक्ट. ते नाव मी चेंज करून घेतलंय. माझं आधीचं नाव होतं ललिता जगताप आणि आता ललिता जॅकटॉप. पॉश नाव. थोडेसे इम्प्रेशन पडण्यासाठी मी ते चेंज करून घेतलंय. चांगलंय. तुम्हाला नर्स कामाचा काही अनुभव? असतंय. जॉबसाठी मी पहिल्यांदाच प्रयत्न करते. आणि माझ्या अनुभवाबद्दल म्हणाल तर माझा अनुभव तुम्ही घ्यायचा आणि तुमचा अनुभव मी घेईन. यू कॅन गो मिस. आम्ही आमचा निर्णय तुम्हाला नंतर कळवू. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट अँड गुड डे टू यू. बाय. बाय. काय? सिनेमा कंपनी जायची ती चुकून इकडे आली. कामाची कळकळ शून्य, पगाराची अटी. नखरा बघ केवढा करून आली होती. पण अनुभव बस. अजून किती जणी उरल्या आहेत? आणखी एकच राहिली. ती तरी काय असणार, असंच काहीतरी असेल. मी एक काम करतो, हा. मी बाहेर जातो. योग्य वाटली तरच आतमध्ये घेऊन येतो, नाहीतर बाहेरच्या बाहेर कट होतो. चालेल. हा. अरे काय झालं? डॉक्टर कुठे आहेत? हा, डॉक्टर कुठे? काय झालं? 7 नंबर मध्ये पेशंट श्वास अडकलाय. तो कसा करतोय? मेट्रनबाई कुठे आहेत? त्या कामासाठी गावात गेलाय. रामबाई, 7 नंबरचा पेशंट घाबरलाय. मेट्रनबाई पण इथे नाही. चल लवकर. सरप्राइजिंग. हा तर एकदम नॉर्मल आहे. पण हे करेक्ट, हेच इंजेक्शन द्यायला होतं याला. पण दिलं कोणी? मेट्रनबाई तर. येस. मग कोणी दिलं? मी दिलं. वॉर्डबॉयला धावत येताना बघितलं आणि मेट्रनबाई इथे नाहीत कळलं, म्हणून आय एम सॉरी. तुमच्या परवानगीशिवाय मी. कुणाचे प्राण वाचवण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही मिस. माधवी, माधवी देशमुख. याच त्या शेवटच्या उमेदवार. रामबाई, यांचा पण इंटरव्ह्यू आपण घेऊन टाकूया. इंटरव्ह्यू झालाय विठोबा. मी यांची निवड केली आहे आणि कामाला सुद्धा यांनी आधीच सुरुवात केली आहे. नाही, पण यांच्या पगाराबद्दल काय अपेक्षा आहे ते विचारून बघूया ना, नाहीतर मागावून नाही, तुम्ही द्याल ते. केवळ पैशाच्या अपेक्षेने मी इथे आलेली नाहीये. गुड. विठोबा, यांचं अपॉइंटमेंट लेटर तयार कर हा. आणि यांना यांची राहायची जागा दाखव.
चला. रखमा, रामचा नाश्ता झाला? होय. गेला तो हॉस्पिटलमध्ये? नाही अजून. अगं पण इतका आई? उशीर. अगं आई, या सुजाताच्या लग्नाचं काय करायचं? अगं मला तर जाता येणारच नाहीये. तू जाणार आहेस का? मी सरळ एक तार पाठवून देऊ तिला. काही करायची गरज नाही. मी तर जाणारच नाही, पण तारी पाठवायची नाही. तू ती पत्रिका खाली ठेव बघू. विधवेचं लग्न म्हणे. पहिला नवरा जाऊन 6 महिने होत आहेत, तो दुसरं लग्न करते. अगं पण हल्ली विधवा विवाह होतात आई. हे बघ, तू मला काहीही सांगू नकोस. मनाच्या गाभाऱ्यात 2-2 देवांची प्रतिष्ठापना होऊच शकत नाही. आणि दुसरं लग्न केलं म्हणून पहिल्याला विसरायला होतं का? आई, मी निघतो. ही तुझी पत्रिका. काही पटलं नाही ते असाच काढता पाय घेतो हा. अरे, आज इतका उशिरा कसा गेला हा? काय आई साहेब, कधी म्हणजे सूर्यदेव मावळतीकडनं उगवायला लागलाय बघा. म्हणजे अहो, ती नवीन नर्स बाई आल्यापासून राम भैयाचं कामाचं वजा हलकं झालं ना. म्हणजे बघा, आता ताप खोकल्याचा पेशंट डॉक्टर भैयाला बघावं लागत नाही. कोण काही नवीन नर्स? अहो, त्या माधवीताई. माधवी? हा हा, ती गोरटेली खाली मान घालून वावरणारी. अक्षी बराबर. स्वभावाने बी लई चांगली आहे. आई साहेब, तुम्ही घ्या की जरा मनावर. राम भैयाला आणि तिला एकत्र काम करताना बघितलं ना की अक्षी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतो बघा. टेम्परेचर नॉर्मल सर. व्हेरी गुड. विमलाबाई, आता बरं वाटतंय ना? हो. छान. माधवी, मला वाटतं विमलाबाईंना उद्या डिस्चार्ज द्यायला काहीच हरकत नाही. तात्पुरतं तू त्यांना एक बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन देऊ टाक. ओके. विमलाबाई, हे इंजेक्शन जरासं दुखेल. मागच्या वेळेसारखं ओरडायचं नाही. आमचे बाकीचे पेशंट घाबरतात. डॉक्टर, आता मला इंजेक्शनची अजिबात भीती वाटत नाही बघा. अहो, या पोरीचा हात साईसारखा मऊ आहे. खरं सांगू पोरी, उद्यापासून मला फार फार चुकल्यासारखं वाटणार आहे. घरी जावंसं वाटतच नाही मला. कमाल आहे. अहो, बाकीच्या पेशंट्स ना इथून घरी जायची घाई झालेली असते आणि तुम्हाला इथेच राहावंसं वाटतंय. अहो, सख्खी मुलगी करणार नाही इतक्या प्रेमानं आणि मायेनं हिनं केलंय माझं. मावशी, त्यात वेगळं काय मी केलं? अहो, हे करण्यासाठीच तर मी इथे आहे. पोरी, तुला उदंड आयुष्य लाभो. वाढदिवसानिमित्त. अरे हे तू 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 जा ना इथून. अरे, तू औषध लिहायच्या कागदावर कुणाला औषध लिहून देतो ते वाचू दे ना मला. विठोबा, हा, बोल ना, बोल बोल. हे मी आपलं तस. मी, ते, हे, आपलं आणि सहज सुद्धा. रामभैया, यावरून एक माझ्या ध्यानात आलंय. मला खरं सांगा, तुम्ही माधवीताईंच्या प्रेमात पडलात. हा, 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 हा.
उद्या वाढदिवस. तेजा बाळ प्रेमात पडला आणि ते व्यक्त करण्यासाठी कागद कसला वापरला? हा, औषधाचा. अरे प्रेम कसं व्यक्त करायचं ते मला विचार. स्वतः लढलो नसतो तरी अनेक लढाया पाहिल्यात, नुसत्या नजरेनं जखमा झाल्यात. हा, पहिलं प्रेम व्यक्त करायचं म्हणजे कागद कसा पाहिजे? मनासारखा, गुलाबी. त्याच्यावर भाषा कशी काव्यमय पाहिजे. असं म्हटलं पाहिजे की पेन मधून शाई नाही, पेन मधून प्रेम पाझरतंय. एक छानदार सुंदरशी भेट, ती सुद्धा गुलाबी कागदात गुंडाळलेली, आणि वर एक टप्पोर गुलाबाचं फूल. काय डॉक्टर? एक्सक्यूज मी माधवी. हॅपी बर्थडे टू. आज तुझा वाढदिवस आहे असं कळलं म्हणून सहज. माझा वाढदिवस तुम्हाला कसा माहित? हो, इट्स व्हेरी सिम्पल. तुझ्या ऍप्लिकेशन फॉर्मवर तुझी जन्मतारीख प्लीज. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड. हा, विठोबा. दचकला. माधवीताई तुमचा फोन आलाय. अहो, लोणावळ्याहून आलाय. लोणावळ्याहून? होय. ला 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 ला. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग विठोबा. गुड मॉर्निंग. आहा, शिरा. विठोबा, हा? या घरात काही बदल झालाय का रे हल्ली हल्ली? बदल झालाय? हं? नाही साहेब, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे आहेत. एवढंच काय, घर सुद्धा तिथंच उभं आहे अजून. मी निर्जीव वस्तूंबद्दल नाही, सजीव माणसांबद्दल बोलते. आता रामचंद बघ ना, इतक्या वर्षात गाणं गुणगुणणं तर सोडाच, पण औषधांच्या नावाखेरीज दुसरा शब्दही ऐकला नाही मी याच्या तोंडून. काय आई साहेब, हॉस्पिटलमध्ये स्टाफ नवीन आलाय ना. विठोबा. स्टाफ तर आलाय, शिवाय हॉस्पिटल मोठं होतंय. कामं वाढली तशी आपुलकीनं कामं सांभाळणारी माणसंही आली आहेत. काय रामभैया? ए, तू खोटं काय बोलतो तू? बोलतोय पण? ए, आई, या सगळं खोटं सांगतोय. लक्ष देऊ नको त्याच्याकडे. मला माहितीये तो खोटं बोलतोय ते. हा हा, बघ. खरं कारण आहे ती माधवी. हा? तू अरे, ती आल्यापासून किती बदललायस तू. आई. लाजतोस कशाला? मी इथे किती दिवसापासून देवाची प्रार्थना करते की एकदाच सूनमुख दाखव रे बाबा. ए, तुम्हा लोकांना ना दुसरं काही सुचतच नाही. मी पळतो, माझे पेशंट वाट बघतायत तिकडे. अरे पण थोडं खाऊन तरी जा. खा. पेशंट वाट बघतायत. विठोबा, अं? मला एकदा भेटायचंय माधवीला. बघू तरी या विश्वामित्राचं मन जिंकणारी कोण आहे ती. तुम्हाला भेटायचंय? आत्ताच्या आत्ता चला. सावकाश. बस झालं इतक्यातच? हो, तेवढं मायेनं भरवल्यावर 4 घाट जास्तच जाणार. देव तुला उदंड आयुष्य देव. ओके, हो, तेवढं. ओके. आई, तू इथे? तिला बघायला आलंय. ऐकलं होतं त्याही पेक्षा चांगली. ओळख करून देणार नाही? देतो ना, ये. माधवी. येस डॉक्टर. माधवी, ही माझी आई. ही माधवी. नमस्कार करते. काय आशीर्वाद देऊ? मनाजोगता पती मिळू दे, संसार सुखाचा होऊ दे. ए, इकडे इकडे. हे बघ, सगळेजण इथेच आहेत. तुला जे काही सांगायचं असेल ते सांगून टाक. काय रे विष्णू, काय झालं? चेहऱ्यावर आजारी वाटतोय ना? हा. लाजतोय तो. लाजतोय? आज संध्याकाळी त्याचा साखरपुडा आहे. अच्छा. आमच्या रखमाच्या भाचीबरोबर सूज जुळवले त्यांना. हिला भेटायला यायची ना ती वरच्यावर हॉस्पिटलमध्ये. पटवली. किती बोलतोस तू विठोबा? अरे त्याला बोलू दे ना. तो बोलत नाही, त्याला मी काय करू? ए, सांग एकदाचा. डॉक्टर साहेब, आई साहेब, सगळ्यांनी यायचं बरं का? झालं सांगून? चला फुटा आता. आता पुढचं आमंत्रण ही देईल. आई साहेब, माझ्या भाचीच्या साखरपुड्याला यायचं हा सगळ्यांनी, बरं का माधवीताई? रामभैया, तू माधवीताई ना. नको आई साहेब, माधवीताई आणायची जबाबदारी तुमची. मी घेऊन येईन तिला. स्वप्नातलं फुलपाखरू अचानक सामोरं आलं आणि मग त्याचं लाजणं माझं प्रेमात पडणं ओघानंच आलं. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
राम. चल 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 विठोबा, हे बघ, ऐक. ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आता गाडी थांबवायची नाही, जाऊन डायरेक्ट मागणीच घालायची. अरे मागणी काय का? हे बघ विठोबा, हे सगळं लवकर होते असं नाही वाटत तुला? नाही म्हणजे माधवीच्या मनाचा कौल. अरे कौल कसला घेऊन बसलाय? गोड गुपित उघड झालं, लाज लाजून मन बावरलं, अशी अवस्था झाली आहे माधवीताईंची. काय रखमा? लाजून मान खाली घातली वर उचलली काय अहो तोंडावर पदर घेऊन चक्क पळाली की मग आता कशाला घाबरायचं? जातो आम्ही नाही, आहोत विठोबा. तिकडं. जातो अरे, जा, जा, जा. विठोबा, डॉक्टर माधवी, या ना. माधवी, मी आज डॉक्टर म्हणून तुझ्याकडे आलेलो नाहीये. मी माझं मन मोकळं करण्यासाठी तुझ्याकडे आलोय. माधवी, माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम, पहिलं आणि अखेरचं. मला आयुष्यभर साथ करशील? येशील लक्ष्मीची पावलं घेऊन माझ्या घरी, माझी सखी म्हणून, प्रेयसी म्हणून, पत्नी म्हणून? तू जर हो म्हणालीस ना, तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हेच आहे डॉक्टर. मला माफ करा. का माधवी, तू संकार का? असा काय दोष आहे माझ्यात? नाही डॉक्टर, दोष तुमच्यात नाहीच आहे. दोष आहे तो माझ्याच नशिबात. फार कम नशिबी हो मी. माझ्यापासून दूरच राहा तुम्ही. माझ्या कम नशिबाची सावलीही पडायला नको तुमच्यावर. आता मला माझ्या आयुष्याची वाट एकटीनच चालायची. असं काय दुःख आहे तुझं माधवी? सांग ना. तुझ्या दुःखातही सहभागी व्हावं याही पात्रतेचं मानत नाहीस तुम्हाला? तर असेल तर नाही डॉक्टर, तसं नाही. हो, त्या आठवणींच्या आधारावरच तर जगते मी. ती अशी उदास आणि एकलकोंडी नव्हते डॉक्टर. एकेकाळी मी देखील स्वप्न बघितली होती. मी देखील उत्साहाने सळसळत होते, कळाळून हसत होते. माधवी, ओढणी का म्हणतात ठाऊक आहे? का? जीवाला ओढ लावते ती ओढणी. आपल्या पहिल्या भेटीतच माझ्या जीवाला तुझ्या ओढणीनच ओढ लावली, आठवते? आठवतंय की तू कसला पडला होतास ते. हसतेस काय? अगं स्कूटर चालवताना एकदम फाडकन तोंडावर ओढणी आली आणि समोरचं एकदम असं दिसण्याचं झालं की काय होतं मॅडम, ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. तू कसला आपटला होतास पण बरोबर माझ्या घरासमोर. असा राग आला होता ना, वाटलं एक ठेवून द्यावी, पण तोंडावरची ओढणी काढली आणि समोर तू दिसली. मग काय राग. ते पण बरं झालं तू पडलास ते. म्हणजे अरे नुकताच नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता मी. पेशंटच्या शोधातच होते मी. आकाशातून बरोबर समोर पडलास माझ्या तू. ऍक्च्युली मी दोनदा पडलो, दोनदा. प्रथम स्कूटरवरून आणि मग तुझ्या प्रेमात. प्रथम दर्शनी प्रेम म्हणजे काय ते तेव्हा कळलं मला. कळलं कळलं. तुला घेऊन जेव्हा मी घरी आले ना, दादा वहिनी बघत राहिले माधवी हे कोण सॅम्पल घेऊन आलीये म्हणून. मी सॅम्पल. अशीच हसत राहा, आयुष्यभर बघत राहीन मी तुला. खरंच. तू सुद्धा श्याम खूप मोठा खूप मोठा इंजिनियर. आता तर किती चांगली नोकरी लागली आहे तुला. नोकरी तर आहेच ग. तुला खरं सांगू माधवी, नुसत्या सिमेंट विटा रेतीच्या इमारती बांधण्यात रस नाही मला. घरकुल बनवायचंय मला, समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. अगं इमारती बांधणं आणि घर उभं करणं या जमीन आसमानाचा फरक आहे. किती छान बोलतोस रे तू श्याम. आणि तू मला नाही बाबा तुझ्यासारखं गोड गोड बोलताय. फक्त मॅट्रिक झालेली गरीब मुलगी मी. कशी आवडले रे मी तुला? तुझं ठीक आहे, तुझ्या वडिलांचं
ते जमदग्नीचा अवतार आहे तसं तूच म्हणाला होतास ना श्याम. त्यांना मी आवडेन खरे सून म्हणून. प्रॉब्लेम तर आहे, पण डोंट वरी. अगं ते कर्नाल आहेत ना, तर मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे. लढाई करेन मी तुझ्यासाठी. एक काम करूया, आपण आताच जाऊया. ए पप्पा कुठे? हालत आहेत. हालात नाही रे बाबा, हॉल मध्ये. तेच ते हालत आहेत. तू किचनात जा. ये ग, ये. मी आहे. मी तुला सांगतो, काय काय काळजी करू नकोस. पप्पा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ती हीच ती माधवी. अच्छा 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 अच्छा, हीच काय ती? श्याम, मी तुला स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ असा नव्हे की तू आपल्या मनाला येईल तसं वागावंस. मला असं वाटलं होतं की तू आपल्या घराण्याच्या तोलामोलाची मुलगी या घरात सून म्हणून आणशील. पप्पा, मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. या पोरीची सगळी माहिती काढली मी. एक फडतूस नर्स आहे आणि हिचा भाऊ निरुद्योगी आहे. हे बघा बापा, तसं काही असलं तरीही मला हिच्याशीच लग्न करायचं. अच्छा, मग असं असेल तर तूही याद राख, तुला या अफाट वैभवाला मुकावं लागेल. रस्त्यावर येशील. 1-2 हजाराची नोकरी असते म्हणजे पुरेसं नाहीये आयुष्यात. तुम्हा दोघांच्या पगारामध्ये भाड्याच्या 2 खोल्यांचा ब्लॉकही येणार नाहीये. पदोपदी तडजोड करावी लागेल. समजलं काय? तरीही मी हिच्याशीच लग्न करायचं ठरवलं तर? आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं. पुन्हा इथं पाऊल टाकायचं नाही. किती दिवस प्रेमावर जगतोस ते बघतो ना मी. कोण कुठल्या खानदानाची मुलगी आणि कर्नल साहेब, आतापर्यंत मी गप्प होते, पण माझ्या घराण्याबद्दल बोलताय म्हणून सांगते. पैसा नसेल आमच्याकडे, पण मान आम्हालाही आहे. माझे बाबा स्वातंत्र्य सैनिक होते. तुम्ही सैन्यात राहून देशाची सेवा केलीत हे ऐकल्यावर केवढा आदर वाटला होता मला तुमच्याबद्दल. पण हे असले तुमचे विचार ऐकून माझं तुमच्या मुलावर खूप प्रेम आहे. त्यानं जर या घरात राहायचं ठरवलं तर कुठल्याही परिस्थितीत कोंड्याचा मांडा करून मी त्याला सुखात ठेवेन. तुम्हाला तुमच्या शब्दांचा पश्चाताप होईल. राम, मी जाते. तुझा विचार काय तो कळत. आम पोरींना तर गोळी घालीन पाऊल पुढे टाकतात. अबाउट डन. वेलकम होम. टेक इट. घाबरलीस ना? तुला वाटलं की आम्ही दोघं जण भांडावाण करतोय? हो, अगं ऍक्टिंग होतं, ऍक्टिंग. ऍक्टिंग हे आमच्या घराण्यामध्ये आहे. इथे आम्ही बरीच नाटकं करतो. कधी बेबनशाही, कधी आग्र्याहून सुटका, कधी रायगडाला जेव्हा जाग येते तो शिवाजी, मी संभाजी. अगं, आम्ही एकदा मोगले आजम पण करायचं ठरवलं होतं, पण डायलॉग मुळे आम्ही आमचा विचार बदलून टाकला. ये बैस बैस. बैठो बैठो. मला माफ करा, मी वाटेल तसं बोलले तुम्हाला. जे त्याचं काही वाटलेलं नाही आम्हाला. उलट आमच्या अभिनयात तुझी ती दाद होती असं आम्ही समजतो. अगं खूप भूमिका केल्या आतापर्यंत आयुष्यात. या पोराची आई गेली तेव्हा एवढासा होता. तेव्हा त्याच्या आईची भूमिका केली. हा मोठा झाल्यानंतर त्याच्या थोरल्या भावाची, तर कधी धाकट्या बहिणीची भूमिका केली, कधी मित्राची भूमिका केली. खूप भूमिका केल्या का? आता आत्ताच बघ ना, आता याच्या पुढे मला तुझ्या सासूची भूमिका करावी लागणार आहे. सासूरवास करून असं उठतं काढेन का नाही बघ. नमस्कार. हो हो हो. अरे चिरंजीव बा, चिरंजीव बा. अगं पोरी, तू सून म्हणून या आमच्या घरात येणार हे आमचं आधीच पक्क ठरलेलं होतं. घे, सुखी राहा. आता अर्धा साखरपुडा इथे पार पडलेला आहे. अर्धा साखरपुडा हिच्या घरी पार पाड, हिच्या वहिनीच्या आणि भावाच्या समोर. ठीक आहे? ठीक आहे. येस. बायकोला सुखी ठेवू शकत नाही तो कसला नवरा? कसला दुःख आहे का तुला एवढं? हा, अरे एवढं मोठं राजा राणीचं राज्य आणि सासूरवास म्हणावं तो नो सासू नो सासरा. तू माझी एकुलती एक बायको, मी तुझा एकुलता एक नवरा. मी बदामचा राजा, तू काळी राणी. काय म्हणजे किलवरची राणी. म्हणे राजा राणीचं राज्य. एवढं मोठं राज्य, 2 खोल्यांचं. अहो, या राज्यात साधा टीव्ही सुद्धा नाही. गाडी घोड्याचं तर सोडा, साधी स्कूटर सुद्धा नाही. अहो, जैली मिलती सायकल तरी असावी, पण ती सुद्धा नाही. म्हणे सुख ओसंडून वाटे. हे सुख मान्यात असतं, पैशा अडक्यात नसतं. बाजूला बघ, सुख पैशातच असतं. पैसा आहे तर सगळं आहे,
पण तुम्हाला पैसा कमवायला नको स्वतःच्या अक्कल हुशारीवर. हो, पण तो तुझ्या अक्कल हुशारीवर तरी कुठे मिळतोय? आणि काय ग, तुझ्या हट्टासाठी दर आठवड्याला 5-50 रुपये खर्च करतोयच ना लॉटरी. एकदा तरी नंबर लागला का? परत तुझ्या सांगण्यावरून मटका सुद्धा खेळलो, पण कसलं काय, मटक्याचा आकडा आमच्या बाबतीत सदानकदा वाकडा. अरे अरे, अगं माझा राग भाजीवर कशाला काढतेस? बोट कापेल ना. कापू देत कापलं तर. तुमच्याशी लग्न करून माझी मान कापलीच आहे, आता बोटाचं काय? आणि काय हो, तुमच्या संत बहिणाबाई कुठे गेल्यात? 8 वाजून गेले तरी अजून पत्ता नाही. आधीच उल्हास आणि त्यात पुन्हा फाल्गुन मास. आधी तिथे पैशांची मारामार, त्यात पुन्हा तुमच्या बहिणीचा भार. ती काय कायमची राहणार आहे का? एक दिवस लग्न करून निघून जाईल नवऱ्या घरी. हो हो, पण खर्च पाण्यासाठी तुम्हालाच तिच्या मागे उभं राहावं लागणार आहे. मी साफ बजावून सांगते तुम्हाला, घरातलं आहे नाही ते घालवायला बघाल तर ते मला मूळ घालणार नाही. तेव्हाच तेव्हा बघता येईल, आत्तापासूनच वाद कशाला? आणि तुला सांगतो, माधवी खूप चांगली मुलगी आहे बघ. अगं मागणी घालूनच तिचं लग्न होईल बघ. पुरे झालं बहिणीचं कौतुक. तुमची बहीण म्हणजे तुम्हाला अगदी सोन्याची पुतळीच वाटते. आल्या वाटतं तुमच्या लाडक्या बहिणाबाई. या, इतक्या लवकर आलात? आता फक्त रात्रीचे 8:15 वाजतायत. बघू, हे काय आणखी नवी? भारीची दिसते. 3 वर्षी तरी असेल ना? कोणी दिली? याच्या बदल्यात तुम्ही काय दिलं? नाही, सुखासुखी कोण देईल? काहीतरी भलत असेल तर काय बोलतेस बाई? भलत असेल तर करताना लाज नाही वाटली, ऐकताना का वाटते? गप्प बैस, उगाच काहीतरी बोलू नकोस. तिला काय ते सांगू दे. मी आत येऊ का? श्यामराव, अरे या ना, या 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 आत या, या बसा बसा ना. म्हणजे तुम्ही मला ओळखलं तर? अर्थात. आणि आज अचानक? अहो आधी तोंड तर गोड करा आणि तुमच्या बायकोचंही करा. माधवी, तुझ्या बहिणींना हे दे आणि हे तुम्हाला प्रेझेंट. अहो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही आणि मी असले दुःखी दिवस साजरेही करत नाही. माधवी, जरा हात पुढे कर. अरे हा तर साखरपुडा आणि लग्न. चट मंगनी पट शादी. आयुष्यमान भव. अखंड सौभाग्यवती भव. माधवी, सुखी राहा, सुखी राहा. आता काय, तुम्ही श्रीमंत पतीच्या राणी. माहेरच्या माणसांकडे पाठ फिरवू नका म्हंटल. समजलं ना? माधवीला सांभाळून घ्या. राहुल, काही काळजी करू नकोस. ती सासरी नाही माहेरी जाते. तुझ्या आयुष्यात सुखाची अशीच बरसात हो. पुरे पुरे, या सुखानं खुद भरून जाईन मी. हॅपी. पप्पा तुम्ही? हो रे श्याम, त्या केटररने हे बिल आणून दिलंय. अरे आपण 500 माणसं बोलवली होती ना जेवायला, तरी 650 माणसाचं बिल दिलंय. तुझा मित्र पानं मोजत होता ना? पप्पा, आपण हे उद्या बोललो तर नाही का चालणार? उद्या चालेल की. मग मी जाऊ? हो. बर. पुन्हा? पप्पा, काय आता? श्याम, ज्या माणसाला आपण पानं मोजायला सांगितली तो पुण्याला गेला नाही ना निघून. नाही म्हणजे काय व्हायचं की पानं मोजणारा व्हायचा गायब आणि आपण आपलं उगीच असतं केटरशी भांडत बसायचं रे. नाही का? पप्पा, तो माझा मित्र इथलाच आहे, लोणावळ्यातला. हं? आता जाऊन बोलवू? नाही नाही नाही, आता नको. ही काय वेळ आहे काय? रात्रीची वेळ झाली, त्याचं लग्न झालंय बिचारायचं, त्याला काय वाटेल. उद्या प्लीज. पण उद्या सकाळी नक्की मात्र. हो हो. तुला काय झालं हसायला? इकडे आमची फजिती होतीये. तू तशी नाही ऐकणार. एक मिनिट, मला चेक करू.
काय नाही, संध्याकाळपासून सुनबाई तक्रार करत होती की डोकं दुखतंय म्हणून म्हटलं तिला गोळी द्यावी झोपेची. उद्या चालेल, जरा गप्पा मारतो सुनबाई. पाया पडू का तुमच्या पाया? तुझ्या आईशी माझं लग्न झालं ना त्यावेळेला माझ्या सगळ्या मित्रांनी मला असाच छळला होता. आज तुझ्या मित्राच्या भूमिकेतून तुला छळला का नाही? शिकलास की नाही? अहो पप्पा, मित्राची भूमिका राहू दे बाजूला, जरा बाप्पासारखं वागा. एन्जॉय एन्जॉय युअर सेल्फ. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. सुखात राहा. तुम्हा दोघांच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे सगळे रंग मिसळो. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. सात रंगांच्या कैफात बुडून येता, सात रंगांच्या कैफात बुडून येता, सात रंगांच्या कैफात बुडून येता, नव्या ढंगाने रंग खेळूया. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. चला बेधुंद नाचू गाऊया. हे बंद होळीचा आनंद घेऊया, रंगाच्या दर्यात स्वच्छंद न्हाऊया. बेबंद होळीचा आनंद घेऊया, रंगाच्या दर्यात स्वच्छंद न्हाऊया. 4 दिवसाची सारी दुनिया से रे, 4 दिवसाची सारी दुनिया से रे, जिण्याची मजा लुटूया. मेरी प्यारी बिंदु, मेरी गोरी बिंदु, मेरी सिंदूरे बिंदु, मेरी माखीरी बिंदु, मेरी जीवन की नैया बीच भंवर में गुड़गुड़ गोते खाए, झटपट पार लगा दे, ओ झटपट पार लगा दे. अपनी पैया गले में डार बन जा, मेरे गले का हार, झूले प्रेम हिंडोले, ओ झूले प्रेम हिंडोले. मुझे अपना बना ले, हो मुझे अपना बना ले, हाय रे मुझे अपना बना ले. तेरे कदमों में मेरा प्यार, मेरा संसार, मेरी किस्मत है, मुझे अपना बना ले, हो मुझे अपना बना ले. मेरे जीवन की आशा, पढ़ ले मेरे नैनों की भाषा, मुझे मन में बसा ले, पल पल पलकों में छुपा ले. तू झटपट आकर पटपट मेरे अंधे कुएं में दीप जला के कर दे उजाला, हो जरा कर दे उजाला. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. चला बेधुंद नाचू गाऊया. आभाळाचे रंग सारे उतरले भुईवरी, काळा निळा हिरवा पिवळा आवसाडी ढगापरी, चॉकलेटच्या रंगाचा वरखायच्या तोंडावरी लावून, चॉकलेटच्या रंगाचा वरखायच्या तोंडावरी लावून करा हुप हुप, माकडवाला आला दारी, हुप हुप हुप, माकडवाला आला दारी. अरे ओढू नका, पाडू नका, पडलो सॉरी सॉरी. पकडा त्याला, धरा धरा पिचकारीने रंग मारा, रंगाच्या या पिंपामध्ये आडवा तिडवा बुडवा. बायकोचे हा बोट धरून वर वर येऊ बघतो, अंगठ्या खाली राहतो तो असाच खाली खाली जातो. सोड 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 त्याला बघा, काळा निळा झाला, उगी भोळ्या भाबड्यावर करू नका अंगठा. लाल लाल गाल तुझे गुलाबाचे, गुलालाचे आज काळे निळे झाले, आले रंग पंचमीचे. गालगुच्छ घेऊ जरा, गालगुच्छ घेऊ जरा, आलो आलो दूर सरा, दूर सरा, दूर सरा, दूर सरा. होळीचे हे रंग ऐसे पांढऱ्याचे ही काळे झाले.
होळीचे हे रंग ऐसे पांढऱ्याचेही काळे झाले, तुफानाला उलटण्याचे अंगामध्ये त्राण आले. संगे बाळासारखी रंगाची ही आली सरा, आनंदाच्या सरीमध्ये सतत सतत पडली बरं. अरे जा रे हटे नट भटे नाचो ना मोरा घूंघट पलट दूंगी आज तुझे गाली रे मुझे समझो ना तुम भोली भाली रे. आया होली का त्योहार उड़े रंगों की बौछार पर, साथ मेरे बीवी हंटर वाली रे, इसे अच्छी लगे मेरी साली रे, इसे अच्छी लगे मेरी साली रे. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. सात रंगाच्या कैफात बुडून येता, सात रंगाच्या कैफात बुडून येता, सात रंगाच्या कैफात बुडून येता, नव्या ढंगानं रंग खेळूया. आज रंगांच्या अंगात आली नशा, चला बेधुंद नाचू गाऊया. चला बेधुंद नाचू गाऊया, बेधुंद नाचूया. अगं माधवी, ओ पप्पा. तुझ्या त्या मंगळागौरीला सनई चौघडा वगैरेची गरज नाही ना? नाही 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 नाही, तो सजावटवाला विचारत होता म्हणून विचारतोय, कारण मला त्यातली काहीच माहित नाही. या घरातली पहिलीच मंगळागौर. काहीतरी काय पप्पा, आम्हाला कशाला हवायचं नाही चौघडा? अहो आम्ही इतक्या सगळ्या मैत्रिणी आहोत, बहिणी येणार आहे, आम्ही मस्तपैकी धमाल करणार आहोत, गाणी हा. गाणार आहोत, खूप मजा करणार आहोत. ते काय ते बघ तू, पण तू स्वतः लक्ष घालून ते जणक्यात झाली पाहिजे मंगळागौर तुझी. ए का जर आलो आमच्या श्यामला आवडतो म्हणून केलेलं दिसतंय. असंच काही नाही हं, पप्पा, तुम्हाला पण खूप आवडतो मला माहितीये. घ्या ना, अजून घ्या. तू सांगायला नको, घेणारच आहे मी. काय झालं पप्पा? बस ठरलं. माधवी, उद्यापासून तू स्वयंपाक करायचा नाहीस. तो महाराज ठेवला ना, त्याला सांगायचं. का पप्पा, काय झालं? काही कमी जास्त पडलं माझ्या हातून? काही कमी जास्त पडत नाही, सगळं व्यवस्थित होतोय म्हणून तर मी चापून जेवतोय. हा सगळा मी झाला तुझ्या हातच्या जेवणामुळे झालेला आहे. अहो काहीतरी काय, किती बारीक झालाय तुम्ही, नीट बघा बघू. खरंच? नक्की ना? म्हणजे काय? मला आपलं वाटलं की मी जाडाबिडा होत चाललोय काय म्हणून. मग दे अजून, दे अजून. अजून हवाय पप्पा? मस्त झालंय. नका नका, अजून नका खाऊ तुम्ही. अगं आता तूच म्हणालीस ना की मी कुठे जाडा झालोय म्हणून, छान उलट बारीक झालोय म्हणून. दे इकडे. नाही नाही, आता नका खाऊ तुम्ही. अगं दे मला. नाही हो, जाड पडासाठी म्हणत नाहीये मी. एकूणच या वयात गोड कमी खावं माणसाने. म्हणजे तू मला देणार नाहीयेस? नाही. तू मला गाजर हलवा देणार नाहीयेस? नाही. ठीक आहे. ऐका हो, ऐका लोक हो, ऐका. या गरीब बिचारा म्हाताऱ्या सासऱ्याला त्याची सून उपाशी ठेवते. पप्पा पप्पा, हळू, कोणीतरी ऐकेल ना. कोणी गोड देता का गोड? या तुफानाला एक गोड हवंय, या म्हाताऱ्याला एक गोड हवंय. पप्पा नट सम्राट पुरे, मी आणून देते गाजर हलवा. नाही का नाही, मी तुझी गंमत केली. एवढा खाल्ला की आता, राहू दे त्या पोराला, मला माहिती आहे त्याला आवडतं ते. कुठे गेलाय कुठे तो? बघा ना, लवकर येतो म्हणून सांगून गेला होता. आणि तो आता आला की त्याला भिंतीपाशी अंगठ्या धरून उभा कर. काहीतरीच काय बाबा. काहीतरीच नाही, त्याला लहानपणापासून सवय आहे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. अहो तुमच्या बेटाने काम करून दाखवलं. गुड न्यूज. कसली? इंदू रिक्रिएशन सेंटरचं माझं डिझाईन पास झालं. अहो माझा तर आधी विश्वासच बसेना, कारण ते डिझाईन माझं असल्यामुळे वेगळं होतं, पण ते पास झालं की. यावर एक गोष्ट मात्र सिद्ध झाली, वेगळं का असे ना, लोकांना चांगलं ते आवडतं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. पण एक गोष्ट मात्र आहे, मला ताबडतोब इंदूरला जावं लागणार आहे 15 दिवसांकरता.
पण त्यानंतर महिन्यातनं फक्त एकदाच. अरे हो, पण त्याच वेळेला तिची पहिली मंगळागौर येते आणि पहिल्या मंगळागौरीला आपला नवरा आपल्या जवळ असावा असं हिला वाटेल का नाही? हो. हिच्या मैत्रिणी येणार आहेत, हिचे नातेवाईक येणार आहेत, तिची बहिणी येणार अहो, आहेत, पप्पा. ते काही नाही. तू हिच्या पहिल्या मंगळागौरीला इथं परत यायला हवा आहेस. ओके ओके ओके. माझी जा चीट. तुझा. अरे बापरे बापरे बाप. बर. हे बघ, मी काम करतो. मंगळागौरीच्या दिवशी दुपारपर्यंत इथे परत येतो, मग तर झालं. That's a treat you. झाला का तुमचा हलवा संपेला? ए माधवी, अगं 8 दिवसांचा तर प्रश्न आहे. 8 दिवस म्हणजे सोपे वाटतात ना तुला? 8 दिवस म्हणजे किती तास, किती मिनिटं, किती सेकंद? एवढा वेळ तू माझ्या बरोबर नसणार आहेस. एक एक क्षण किती जड जाईल रे मला. लग्नानंतर पहिल्यांदाच तू एवढा वेळ माझ्यापासून दूर राहणार आहेस. तुझ्या आठवणीने मला वेळ लागेल रे श्याम. घर गायला उठेल मला. माधवी, अरे 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 अरे, अश्रूंचा एवढा महापूर. ए वेळाबाई, आधी अश्रू पूस बघू. अगं मी बघ, तुझी आठवण घेऊन कसा हसत हसत जातोय ते. आणि माझ्या आठवणीतली तू अशी रडवी नाहीयेस हा. माझ्या डोळ्यापुढे तू येतेस ना, ती नेहमी नववधूच्या वेशात. खरं तर मला तुला नेहमी वधू वेशातच बघायला आवडेल. काय दिसतेस ग तू. लाल लाल शालू, दागिने, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टप्पोर कुंकू आणि ओठावर खट्याळ हसू आणि त्यावर अश्रू. मला नेहमी हसरी माधवीच आवडते. आणि आज तू माझ्यामुळे रडतेस? नो, माझ्यामुळे माधवीने रडलेलं मला कधीही आवडणार नाही. कमा, हस हस बघू, हस बघू, हस बघू, हस बघू, हस बघू. हे रेकॉर्ड केलंय तुझ्या करता. कमॉन, हस हस बघू, हस बघू, हस बघू, हस बघू. सामान ठेवलं? जी साहेब. पापा, आता तू. चल लवकर. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मंगळागौरीला यायचं लक्षात आहे ना? हो तर. विदाउट फेल. बाय बाय. बाय. जय देवी मंगळा गौरी. हे पण बरं वाटलं तुम्ही सगळ्या जणी खास आलात ते. तुझे मिस्टर कसे आले नाहीत अजून? अहो बघ ना, लांबून यायचेत ना, जरा कमी जास्त वेळ लागायचाच. तेही खरंच. माधवी, आम्ही सगळेजणी येतो हं मंगळागौर जागवायला. नक्की हा, मी वाट बघते अच्छा. सगळ्यांची. अच्छा. अच्छा. किती चांगला सासर मिळाला का हिला. हो खरंच ना, लकी बरं आहे. झालं. येतो अच्छा. ना आम्ही. अच्छा. वंश, वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पाणी भरतायत हो रिद्धी सिद्धी तुमच्या इथं. अगं देवाची कृपा आणि माहेरची माया असताना सौभाग्य उजळायचंच बहिणी. आम्हाला माया आहे तुमची, पण तुम्हाला आहे का माहेरच्या माणसांची माया? म्हणजे काय बहिणी, अगं माझं कोण आहे दुसरे तुम्हा दोघांशिवाय माहेरचं. ऐकून बरं वाटलं हो वंश. ये ना बहिणी, अगं तुझी ओटी भरायची आहे. माहेरची मान करीन म्हणून हा तुझा मान आहे. ये बैस. फार भारीची साडी दिसते. बघू बघू. केवढ्याला घेतली? 1800ला. आवडली ना तुला? खास माझ्या पसंतीने घेतली तुझ्यासाठी. तुमच्या शब्दाला फारच मान दिसतोय. अगं नुसता मान नाही, मामांजींचा आणि ह्यांचा एवढा जीव आहे माझ्यावरती. तिजोरीची चाव्या देखील माझ्याचकडे दिल्यात त्यांनी. म्हणतात तूच घरची लक्ष्मी आहेस म्हणून. मग या लक्ष्मीची थोडीशी कृपादृष्टी माहेरच्या माणसांवर झाली तर माहेर अगदी उजळून निघेल हो. म्हणजे मी नाही समजले. नाही म्हणजे तसं खास काही नाही. म्हणजे तुम्ही मनावर घेतलं ना तर सहज होईल. काय रे? जास्त नाही, फक्त 50,000ची सोय करा. म्हणजे तुमच्या भावाला वाईन शॉप टाकता येईल. मूळ भांडवलाची सोय झाली की मग काय पैशाचा पाऊसच. तुला दादानी सांगितलं मला विचारायला? ते कसले सांगताय? मुलखाचे मुख दुर्बळते. करताय ना सोय? चल, ओटी भरून घेतेस ना बहिणी? हो हो. नाहीतर तिजोरीच्या चाव्या तुमच्याच हातात आहेत. मग काय अवघड आहे.
समुद्रातलं थोडंसं पाणी काढून घेतलं तर समुद्राला काय फरक पडणार आहे? गुपचूप काढून घ्यायचं. या हाताचं त्या हाताला कळणार नाही. मग काय वंच गप्प का तुम्ही? नाही वहिनी, मला नाही असं चोरून मारून काही करायला जमणार. वहिनी अगं कुंकू लावतेस ना? मुळीच नाही. नको ग वहिनी, असं अपशकून करूस माझ्या सौभाग्याला. सौभाग्य? माहेरच्या भाग्याची तुम्हाला काळजी नाही, मग तुमच्या सौभाग्याची पर्वा मी का करावी? वहिनी लपे कर माझी रेखा माझ्या कुंकवाच्या खाली. लपे कर माझी रेखा माझ्या कुंकवाच्या खाली. पुसनी लाल कुंकू रेखा उघडी पडली. रेखा उघडी पडली. माधवी, आतापर्यंत मी तुझ्याशी लग्न करण्याचं फक्त स्वप्नच बघत होतो, पण आज मी निश्चय केलाय, लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच करीन. राजीनामा माधवीताईंचा, त्या निघून गेल्यात. माधवी, पप्पा पप्पा तुमची खूप आठवण यायला लागली. माझं मन अजिबात रमेना तिथं, म्हणून मी नोकरी सोडून निघून आले. आता मी कधी नाही जाणार तिथे. आणि शिवाय तुमची काळजी. मी कर्नल साहेबांना सगळं सांगितलंय माधवी. माधवी, आता मी तुझ्या समोर फक्त एक डॉक्टर म्हणून उभा आहे असं समज. तू एक उत्कृष्ट नर्स आहेस माधवी. माझ्या हॉस्पिटलला, माझ्या पेशंट्सना तुझी नितांत गरज आहे. मी तुला वचन देतो, लग्नाचा विषय यापुढे मी तुझ्या समोर कधीही काढणार नाही. का नाही? डॉक्टर, तुमचं याच्यावर प्रेम आहे ना? पप्पा म्हणजे त्याबद्दल तुम्हाला अपराधी वगैरे वाटत नाही ना? नाही कर्नल साहेब, माझं माधवीवर प्रेम आहे.
यात लाज वाटण्यासारखं किंवा अपराधी वाटण्यासारखं काहीच नाही. मग का नकार दिलास त्यानं श्यामच्या आठवणीसाठी? हे बघ पोरी, जाणारा गेला आणि तो जसा तुझा नवरा होता तसा माझा मुलगा होता ना. तुझ्या त्याच्याबद्दलच्या आठवणी या उण्यापुऱ्या 7-8 महिन्याच्या आहेत ग. माझ्या एवढा 2 वर्षाचा असल्यापासून त्याला असा तळ हाताच्या फोडासारखा वाढवला होता की नाही. प्रत्येक क्षणाची आठवण अशी इथे काळजात रुतून बसले. म्हाताऱ्या बापाच्या खांद्यावरून तरण्यात आठ्या पोरांनी अंत्ययात्रेला निघावं यासारखं दुसरं दुःख नाही या जगामध्ये. या घरातल्या कणाकणामधून त्या पोराच्या अस्तित्वाचा सुगंध दरवळतोय. त्या घरामध्ये मला वेळ लागायला पाहिजे होतं. मी आत्महत्या करायला पाहिजे होती. पण असं होत नाही पोरी, असं होत नाही. त्याचं दुःख उराशी घेऊन तू अजून किती दिवस घालवणार आहेस? हे बघ, जे सार्थकी लागतं त्याला आयुष्य म्हणतात. यापुढचा सगळा उभा जन्म तू त्याचं दुःख उराशी कवटाळून जगणार आहेस? तसं केलंस तर त्याच्या आत्म्याला शांती मिळेल का? आणि बघ, मी तुला तुझा सासरा म्हणून सांगत नाहीये, पण आता योगच पुढे असे आहेत की मला तुझ्या बापाची भूमिका मला मला करावी लागते, नाही का? आणि माझ्या सुद्धा आता किती दिवस राहिलेत ग. त्या वटलेल्या वृक्षाची तुला जास्त दिवस सावली नाही मिळणार, तेव्हा तुला आधार हा घ्यायलाच हवा. राम सारखा तुझ्यावर मनपूर्वक प्रेम करणारा, तुझ्या सुखासाठी धडपडणारा असा दिलदार जोडीदार मिळणं सुद्धा खूप भाग्यामध्ये असावं लागतं पोरी. पप्पा प्लीज मी तुमच्या पाया पडते, मला नका सांगू हे करायला. मी माझ्या श्यामला नाही विसरू शकणार पप्पा, प्लीज. माधवी, अरे 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 अरे, अश्रूंचा एवढा महापूर. ए वेळाबाई, आधी अश्रू पूस बघू. अगं मी बघ तुझी आठवण घेऊन कसा हसत हसत जातोय. आणि माझ्या आठवणीतली तू अशी रडवी नाहीयेस हा. माझ्या डोळ्यापुढे तू येतेस ना, ती नेहमी नववधूच्या वेशात. खरं तर मला तुला नेहमी वधू वेशातच बघायला आवडेल. काय दिसतेस ग तू. लाल लाल शालू, दागिने, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टप्पोर कुंकू आणि ओठावर खट्याळ हसू, आणि त्यावर हे अश्रू. मला नेहमी हसरी माधवीच आवडते. आणि आज तू माझ्यामुळे रडतेस? नो, माझ्यामुळे माधवीने रडलेलं मला कधीही आवडणार नाही. Come on, हस, हस बघू, हस बघू, हस बघू, हस बघू, हस बघू, हस बघू. नाही पोरी, नाही. माझ्या पोराची एकुलती एक आठवण, शेवटची आठवण ती जाळून टाकलेली आहे, नष्ट केलेली. तुझा भूतकाळ जाळून टाकलेला आहे. आता याच्या पुढे फक्त विचार करायचा ना, भविष्याचा विचार करायचा. डॉक्टर, मी तुमच्याशी लग्न करेल. कशा काय वाटल्या पत्रिका? झक्का आहेत की नाही? झाक एकदम फर्स्ट क्लास. नवरा नवरी फर्स्ट क्लास आणि पत्रिका बी फर्स्ट क्लास. एक मात्र बरं झालं. काय झालं? माधवीताईंचं माहेरचं आडनाव देशमुख आणि पहिल्या सासरचं आडनाव पण देशमुख होत. मग काय झालं? काय झालं काय? अगं माधवीताईंचं सासरचं आडनाव जर वेगळं असतं तर राहुल भैयांचं आडनाव ऐकल्यानंतर आई साहेबांना शंका नसती आली? खरंच की व, पण आई साहेबांनी ठाव नाही ना व की येणाऱ्या सुनेचं हे दुसरं लगीन आहे म्हणून. राहुल, माधवीचं हे दुसरं लग्न असल्याचं मी आईला अजून सांगितलेलं नाही आहे, पण योग्य वेळ येताच मी तिला सगळं सांगणार आहे. तेव्हा तुला विनंती आहे की तोपर्यंत तू. विनंती कसली करता डॉक्टर साहेब? माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी एवढं करणार नाही. पण मला हे अजिबात पटत नाही. असं खोटं बोलून नाही नाही, हे पाप आहे. नाही माधवी, त्याची जबाबदारी तू माझ्यावर सोपव. अगं आपल्याला आयुष्यभर खोटं बोलावं लागणार नाही. डॉक्टर साहेब म्हणतात ते बरोबर आहे माधवी. आयुष्यामध्ये चांगला हेतू करता जेव्हा खोटं बोलावं लागतं तेव्हा त्याला पाप वगैरे नाही म्हण. हे कसं आहे, मला मात्र आता इथून
निघावं लागेल, कारण माझ्या इथे असण्यामुळे काही वेगळेच प्रश्न निर्माण होतील. पप्पा नाही बेटा, माझा आशीर्वाद आहे तुला, माझा आशीर्वाद आहे. मागल्या सगळ्या दुःखांचा तुला विसर पडेल एवढं सुख तुला या घरात लाभेल. डॉक्टर, या माझ्या पोरीच्या पावलानं तुमच्या घरात सुख आणि समाधान ओसंडून वाहू दे. औक्षवंत व्हा, सुखाने संसार करा. नीता, तो करंडा घे आणि कुंकुला या घरच्या लक्ष्मीला. आजीचा मान पहिला आहे. आणि बरं का, हा करंडा या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला आहे. खूप पवित्र मानतो आम्ही याला, म्हणून तर नेहमी देवघरात असतो. लाव कुंकुला. काय वंस, एकदा लाव की दोनदा लाव? काय झालं ग नीता? नाही, मी वंसांना म्हंटल की देवाच्या दळ्याला कुंकू लागते तुम्हाला या पवित्र करंड्यातलं. तुझ्या गोऱ्या कपाळावर कुंकू किती सुरेख दिसतं ग. गोऱ्या की पांढऱ्या? घरात सोन यावी ही माझी बऱ्याच दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. तुमचीच कशाला, आम्हा सर्वांचीच इच्छा पूर्ण झाली. काय मंडळी, बरोबर की नाही? चला चला चल. गोऱ्या कपाळावर कुंकू उठून दिसते काय? भरल्या संसारातून उठवेन मी. बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक, नाहीतर या कुंकवात विष काल. अगं इतकी मजा आली म्हणून सांगू तुला. अरे वा, छान. बरं आठवलं बघ, काय रे? मी परवा मुंबईला जातोय. अरे, दिवाळी तोंडावर आलेली मध्येच काय मुंबई? अगं तुला मी मागे बोललो होतो ना, माझी एक कॉन्फरन्स आहे ज्यात मला पेपर वाचायचा आहे. अरे, तुमचा पहिला पाडवा आहे. पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं. खरं तर तुझा पहिला दिवाळ सण हिच्या माहेरीच साजरा व्हायचा, पण त्याच वेळी आपल्या हॉस्पिटलचा रौप्य महोत्सव आहे म्हणून मी हिच्या भावाला आणि वहिनीला इकडेच बोलून घेतलंय. आणि तू म्हणतोस की अगं माझ्या सगळं लक्षात आहे, पण हे बघ, मी जास्तीत जास्त उशिरा म्हणजे पाडव्याच्या दिवशी सकाळपर्यंत नक्की परत येईन. आणि त्याशिवाय मी गाडी घेऊन चाललो, त्यामुळे असा जाईन आणि असा येईन. बाकी राहिलं हॉस्पिटलच्या कामाचं, ते विठोबाला मी सगळं सांगितलेलंच आहे. आणि इथली जबाबदारी तू आणि माधवी मिळून सांभाळालच ना. पण सणावाराच्या दिवशी कशाला कॉन्फरन्स ठेवतात हे लोक? अगं सणवार आपल्यासाठी, आणि ही तारीख 6 महिन्यापूर्वी ठरलेली आहे. मला जायला तर हवंच ना. माधवी, हा चेक तेवढा विठोबाला दे आणि त्याला बँकेतून पैसे काढून आणायला सांग. अगं रौप्य महोत्सव कसा अगदी जबरदस्त झाला पाहिजे. आणि माधवी, असं डोळ्यात पाणी आणून मला निरोप देणार आहेस तू? अहो, तुम्ही गाडी घेऊन जाऊ नका ना. अगं पण गाडी नेली तरच मी लवकर परत. मला समजलं तुला काय म्हणायचं ते, बट आय प्रॉमिस यू, मी गाडी अगदी काळजीपूर्वक चालवी. ओके? मला खूप भीती वाटते हो. हे बघ, काहीही वेडवाकडं मनात आणायचं नाही. अगं तुझं प्रेम माझ्याबरोबर असल्यावर मी बघ कसा पंख लावल्यासारखा उडत 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 तुझ्याकडे परत येईल. आता हस बघू. तुम्ही आई साहेबांना माझ्याबद्दल केव्हा सांगणार आहात? मुंबईहून परत आल्यावर लगेच. ओके? राम, माधवी, बघा तरी कोणाला ते. अरे दादा, तू केव्हा आलास? कुणीने आग्रह केला म्हणून 2 दिवस आधीच आलो. म्हंटल 2 दिवस जास्त पाहुणचार घ्यावा वंसनचा. अरे मोस्ट वेलकम. 2 दिवस काय, तुम्ही तर खरं 8 दिवस आधी यायला पाहिजे होतं. बरं, प्रवास कसा झाला तुमचा? फर्स्ट क्लास. म्हणजे आलो सेकंड क्लासनीच, पण प्रवास फर्स्ट क्लास. अरे तुम्ही कुठे बाहेर निघालात? अरे हो, मी जरा मुंबईला निघालोय. एक कॉन्फरन्स आहे, पण पाडव्याच्या दिवसापर्यंत परत येतोच आहे. झालं कल्याण, तुम्ही सुद्धा नेमके सणाच्या वेळेसच बाहेर निघालात? वहिनी नाही, म्हणजे यांच्याशी गप्पा मारायला मिळणार नाहीत ना, म्हणून म्हटलं मी. राम, तू निघ आता, म्हणजे दिवसा उजेडी मुंबईला पोशील. आज लक्ष्मीचं रूप लई साजरं दिसतंय. काय हो रखमाबाई? नीता वहिनी, अहो या की बसा. काय चाललंय? परवा दिवाळी सुरू होते ना का, तेव्हा हे समजा सगळं धुवून पुसून असं लक करून ठेवा लागतंय. असं होय? पण हे एवढं सगळं साठवलं तरी कसं? साठवलं नाही, आपसूक साठत राहिलं. थोरलं डॉक्टर, आपलं रामभैयाचं वडील व म्हणजे धन्वंतरीच, आणि त्यांच्या मागं रामभैया म्हणजे बापचे बेटा सवाई. आपसूक बरकत होत राहिली. अहो, ज्याची नियत चांगली त्याच्यावरच लक्ष्मी पर्सन असती.
असेल मी निघते. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, मुट्ठी में क्या है, मुट्ठी में क्या, काय निघाला? हो. बसा ना. नाही नको. बसा हो, असं काय करताय? काय गडबड आहे काय? नाही नाही गडबड कसली? हो, बसा बसा. काय झालं, तुम्हाला एक गंमत सांगतो मी. आता मी रस्त्याने येत होतो तेव्हा गर्दी जमलेली पाहिली मी. एक गारुडी जादूचे प्रयोग करून दाखवत होता. जादूचे? फालतू प्रयोग असले खेळ मी सुद्धा करून दाखवतो. त्यात काय दाखवतो मला. आईसाहेबांना बघा. आईसाहेब नाही, बस बस बस. आईसाहेब. आईसाहेब कशाला? त्यांनाही बघू दे. काय झालं रे विठोबा? काही नाही, याने एक छोटीशी जादू करून दाखवत होतो. दाखव ना. बसा ना, बसा तुम्ही. हा काय घ्यावं बरं? हा मेहरबान, कदरदान, साहिबान, मेरे हाथ में क्या है? अंगुठी आहे ना व? मी बोलतो ना, मला बोलू दे ना. हाँ, अंगूठी है. अंगूठी के सिवा मेरे हाथ में कुछ नहीं है. अब ये मुट्ठी मैं बंद कर देता हूँ. अंगूठी गायब. मुट्ठी खोल कर दिखाने की भी जरूरत नहीं है. अब आप पूछेंगे अंगूठी गायब हो गई, इसका सबूत क्या है? पूछो पूछो. हाँ, सबूत क्या है? अब बताते हैं सबूत मेहरबान. अब ये अंगूठी नीता वहिनी के मुट्ठी से निकलेगी. मुट्ठी खोलो, मुट्ठी खोलो. आई साहेबांना मुट्ठी खोलायला सांगा. अगं उघड ना. ये देखो, ये निकली अंगूठी. तालियां. नीता वहिनी टाळ्या तरी वाजवा ना कमीत कमी. अरे वा, तुझ्यात हेही गुण आहेत हे माहित नव्हतं मला. या घरात आणखी कोणाच्या अंगात काय काय गुण आहेत हे तरी तुम्हाला कुठे माहिती आहे? आता पुन्हा एकदा. अहो माझ्या हातात काढा की अंगठी. नाही रखमा, तुझ्या हातातून नाही निघायची अशी अंगठी. तुझे हात कष्टाचे आहेत. अशी अंगठी निघणारे हात वेगळेच असतात. काय नेता वहिनी? घ्या. काय हलकटबाई आहे ग ती नीता वहिनी? हात अंगठी लांबवली. तर व तुम्ही बघितलं म्हणून देव पावला, नाही तर माझ्यावर केवढी बी लांबत आली असती. आणि काय हो, ही कसली वंगाळ वासना म्हणायची, आणि ती बी सख्या नंदाच्या घरी. रखमा, याच्यावरून एकच शहाणपणा आपण शिकायचा. माधवीताईंचा तो भाऊ आणि भाऊचाई यांच्यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. होय. वंस एक मिनिट, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. वहिनी आता मी खूप घाईत आहे, आपण नंतर बोलूया. हा, असं म्हणजे अजून गुरमी उतरली नाही वाटतं तुमची? एक अनुभवाला तो पुरे नाही झाला? कशाबद्दल बोलतेस तू वहिनी? आठवण करून देऊ. तुमच्या मंगळागौरीच्या वेळेस मी तुम्हाला पैशाबद्दल विचारलं होतं, पण तुम्ही मनावर घेतलं नाही. त्याचे परिणाम काय झाले ते तर तुम्हाला माहितीच आहेत. दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. आता पुन्हा सुखाचे दिवस आलेत. माहेरच्या माणसांसाठी काही केलं तर पाप नाही लागायचं तुम्हाला. माहेरच्यांचे तळतळाट घेऊन सासूरवासनी सुखात नांदत नाहीत. मागच्या वेळेस नकार दिला आणि अरिष्ट आलं. आता पुन्हा तसं व्हायला नको असेल तर विचार करा. नको ग वहिनी, असं अभद्र बोलू नकोस. मला असलं काही पाप करायला सांगू नकोस ग. असं ठीक आहे, बघून घेईन. काय वाचता आई साहेब? अगं रामायण वाचत होते. रामकथेची अवीट गोडी दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात क्वचितच आढळेल. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात ना, मग इतके दिवस रामाकडे राहिलेल्या सीतेला रामानं स्वीकारलं तरी कसं? खरं तर सीतेसारख्या पतिव्रता स्त्रीचा संशय घेऊच नाही, पण तिलाही अग्निदिव्य करावं लागलं. आपली पत्नी निष्कलंक असूनही रामाला तिच्या शुद्धतेची खात्री पटवून द्यावी लागली, केवळ लोकांसाठी. कारण राम राजा होता. आपल्या प्रजेच्या मनात किंचितही किंतू राहू नये याची त्याने काळजी घेतली. पण एका परटाच्या बोलण्यावरून रामानं सीतेचा त्याग केलाच ना? परटाच्याही बोलण्यात काही तथ्य असेल. धूर निघाला तिथे आगी असणारच, नाही तो तसं बोललाच का? आहो बहिणी साहेब, हलक्या मनाची माणसं ती. कशात काय नसताना उगा दुसऱ्याचा दुस्वास. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे आई साहेब. रौप्य महोत्सवाच्या समारंभाला दादासाहेब येणार आहेत की नाही लोणावळ्याहून? अगं रत्न काय हे? आई साहेब, तुमच्या बोलण्यात ध्यान होतं ना व? चुकून झालं बघा. तेही माझ्या अंगावर. आता भांडायला काय मन असतं होय? तुम्ही चला चला, कापड बदला. चला चला. अगं काय करतेस वहिनी? तुमची गुपिता आम्ही लपवायची तुमच्या सुखासाठी, आणि आम्ही मात्र दरिद्रीत राहायचं? नाही, यापुढे हे अजिबात चालणार नाही. वहिनी, मी काय वाईट केलंय ग तुझं? काहीतरीच काय बोलतेस? काहीतरीच नाही, मुद्द्यातच बोलते.
उगाच ताकाला जाऊन भांड का लपवायचं. मला 50,000 रुपये हवेत आणि ते तुम्हाला द्यावेच लागतील. का द्यावे लागतील तेही सांगते. तुमच्या सासूला माहिती नाहीये की त्यांच्या मुलाने एका विधवेशी लग्न केलंय म्हणून. आणि मी जर का त्यांना हे सांगितलं तर काय होईल माहितीये? हरल्या संसारातून उठाल तुम्ही. तुमच्या सुखाचं पार वाटतं होईल. सत्यानाश होईल, सत्यानाश. बहिणी मी पाया पडते तुझ्या. या घराच्या सुखाला अशी आग लावू नकोस का. नाही लावणार, पण माझी मागणी पूर्ण झाली तर. नाहीतर मात्र ऐन दिवाळीत तुमच्या सुखाची होळी पेटवल्याशिवाय राहणार नाही मी. लक्षात ठेवा. थांब बहिणी, रामना येऊ दे मुंबईहून. काहीतरी सोय करते मी तुझी. येईल तो, टायमावर येईल. फोन घेतो जरा. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? कोणतरी घाई घाईने मोठ्यानं काहीतरी बोलतंय. काय बोलतंय काय कळत नाही. हा काय डॉक्टर रामचं काय काय झालं? आपण तुम्ही कोण बोलताय? हा, पुण्याहून विश्वासराव सरपोतदार बोलताय. राम भैया ऐका विचारतायत पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी. नाही नाही, हॅलो, हे बघा, राम भैया मुंबईला गेलेत, ते अजून परत आलेले नाहीयेत. कोण? आई साहेब ना? आई साहेब पूजेला बसलेत. हो, सांगतो सांगतो, नक्की नक्की. मी विठोबा. कोण ठोंब्या? ठोंब्या नाही हो, विठोबा. तोंडाप्रमाणे कानाचा पण प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नाही. ठेवतो ठेवतो. बाकीची सगळी बिलं बरोबर आहेत आई साहेब. ते ठीक आहे रे, पण अजून राम कसा आला नाही? एव्हाने यायला हवा होता. संध्याकाळी हॉस्पिटलचं फंक्शन आहे. काय कळत नाही. आला वाटतं. आय एम सो सॉरी माधवी. अगं खरं तर मी लवकरच आलो असतो, पण येताना रस्त्यात गाडी. राम, आय एम सॉरी. अरे गप्पा नंतर करा. तेव्हाची ताटकळली येते, आधी ओवाळून घे. हो हो चल. अगं मला सुद्धा इतकी कडकडून भूक लागली आहे आई. अरे बसा ना. नाही नाही ठीक अरे इकडे नाही, मग इथे पूर्वेकडे तोंड करून बरं. आणि बूट काढ. अरे हो, विसरलो. मग काय आज मज्जा आहे बुवा बाईसाहेबांची. भरगतचं प्रेझेंट उकळणार आहे आमच्याकडून. हा आय एम सो सॉरी. अरे ये ये ये. अगं मुंबईहून येताना माझ्या गाडीसमोर आला होता, थोडक्यात वाचला. इंटरेस्टिंग केस वाटली म्हणून बरोबर घेऊन आलो. अरे ये ना ये. माधवी, माधवी, काय झालं याला? अरे विठोबा, जरा राजूला त्याची रूम दाखव. चल ठीक आहे, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही बाप होणार आहात. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. माधवी, आज मी खूप आनंदात आहे. तुला ठाऊक आहे का? अगं तू आई होणार आहे. आई आणि मी आजी. कितीतरी वर्षांनी इनामदारांच्या वाड्यात इवली इवलीशी पावलं धावणार आहे. राम, तिला स्वस्त पडू दे. तू चल माझ्या बरोबर. देवासमोर साखर ठेवायला हवी. चल आलोच. हा श्याम, माझं नाव श्याम नाही, सगळे मला राजूच म्हणतात. मला ओळखलेस? हो, तुम्ही डॉक्टरीन बाई. तुम्हाला मगाशी घेरी आली होती. आता कसं वाटतंय? अरे तुला बाकी काही आठवत नाही? खरं सांगू, मला काहीच आठवत नाही. नाही रे, आठवेल तुला सगळं. प्रयत्न कर, आठव, नीट आठव. वा, छान. इथे आहेस तू. बरोबर आहे, नर्स आहेस ना. पेशंटच्या काळजी पुढे तुला दुसरं काय सुचणार आहे? पण हे आता जरा स्वतःची पण काळजी घे. आई होणार आहेस तू. अरे वा, अभिनंदन. अरे राजू, तू खरंच शकुनाची पावलं घेऊन आलायस. अरे तू इथे आलास आणि मला ही आनंदाची बातमी मिळाली. आणि हो, आज आमच्या हॉस्पिटलचा एक मोठा समारंभ आहे.
तू तिथे नक्की यायचं. अहो येण्याचं काय घेऊन बसलाय डॉक्टर साहेब, मी तर नाचणार आणि गाणार सुद्धा. उधळा फुले उधळा चला, उधळा फुले उधळा, उधळा फुले उधळा चला, उधळा फुले उधळा. आज आनंददारी उभा असा, आज आनंददारी उभा असा, साजरा होई सुख सोहळा. उधळा फुले उधळा चला, उधळा फुले उधळा. आनंद सदनात, आनंद हृदयात, आनंददायी दिशा. विसरून जाऊ जुने भास आभास, आनंद मिळी अशा. आनंद सदनात, आनंद हृदयात, आनंददायी दिशा. विसरून जाऊ जुने भास आभास, आनंद मिळी अशा. विश्वास हा मुसा असा एकमेकावरी असला, साऱ्या दुनियेत प्रेमाची बरसात ही, साऱ्या दुनियेत प्रेमाची बरसात ही, रंग आणील रे आगळा. उधळा फुले उधळा चला, उधळा फुले उधळा. येऊन तू माझी या जीवनी, आज हा रंग भरला नवा. नवरंग द्याया तुझ्या या घराला, येई लक्ष्मणा दिवा. येऊन तू माझी या जीवनी, आज हा रंग भरला नवा. नवरंग द्याया तुझ्या या घराला, येई लक्ष्मणा दिवा. कई बात हे सुख आ गए, आज आले तया बघता. दृष्ट लागू नये रे कुणाची आता, दृष्ट लागू नये रे कुणाची आता. ईश्वरा मंगला प्रेमळा. उधळा फुले उधळा चला, उधळा फुले उधळा. आज आनंददारी उभा हा असा, आज आनंददारी उभा हा असा, साजरा होई सुख सोहळा. उधळा फुले उधळा चला, उधळा फुले उधळा. हे माधवी, आय एम सो हॅपी टुडे. आज मी इतका आनंदात आहे माधवी. हो गॉड. हे आज जर मला कोणी विचारलं ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर मी त्याला सांगेन मी आणि फक्त मीच. अगं आज एका दिवसात किती आनंदाच्या गोष्टी घडल्या. बाबांच्या हॉस्पिटलचा रौप्य महोत्सव, आणि द मोस्ट हॅपीएस्ट थिंग इज दिस की मी बाप होणार आहे माधवी, मी बाप होणार आहे. हे आपण आपल्या मुलाला ना डॉक्टरच करायचं, माझ्यासारखं यशस्वी डॉक्टर. या घरात एक छोटस बाळ येणार आहे, माझं बाळ, आपलं बाळ माधवी, आपलं बाळ. माधवी, ए माधवी, अरे काय झालं? आज बरी तुमच्या बरोबर आलेला तो पेशंट. अगं त्याची कशाला काळजी करतेस, तो बरा होईल, मी आहे ना. तो माझा पहिला नवरा श्याम आहे. नाही, होऊ शकत नाही माधवी. तुम्हाला त्याची डेड बॉडी सापडली होती ना. अगं तुम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कारही केलेत का? नो 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 नो, हे शक्य नाही माधवी. इट्स इम्पॉसिबल. अहो पण तू श्याम नाही असं तरी कसं म्हणू मी.
अगदी अगदी हुबेहूब श्याम सारखा दिसतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. माधवी, तो फक्त श्याम सारखा दिसतो, फक्त दिसतो. तो श्याम नाही आहे, तो श्याम असू शकत नाही. अगं, एकाच सारखी दिसणारी दोन माणसं असू शकतात. शकत नाही, असतात असतात. माझ्या पेपरचा हाच तर सब्जेक्ट होता माधवी. अगं, हाच तर पेपर मी एक मिनिट, मी तुला आता दाखवतो ना तुला मी आता. यू विल बिलीव्ह मी. तू माझ्यावर विश्वास ठेवशील, खरंच ठेवशील विश्वास. आता दाखवतो तुला मी. हे बघ, तू खरंच विश्वास ठेवशील माझ्यावर माधवी. एक मिनिट हा, एक मिनिट. नोट्स, पेपर्स, पेपर्स. अगं, एकाच की दिसणारी दोन माणसं असतात. पेपर्स, माधवी, माझ्यावर विश्वास ठेव माधवी. मी 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 खरंच, शपथ, तुझी शपथ. डॉक्टर साहेब, काल रात्री मला हे पायरीजवळ सापडलं. एकटाच कुडकुडत बसलं होतं, म्हणून घेऊन आलो. रात्री एकदम कुशीत झोपलं होतं मला. आणि समजा उद्या अचानक याचा मालक इथे येऊन उभा राहिला तर काय करशील? परत देईन, द्यावंच लागेल. ज्याची गोष्ट त्याला परत द्यायला नको का? काय झालं डॉक्टर साहेब? काय हरवलंय राम? 18-20 वर्षापूर्वी तुझी एक बावली हरवली होती. त्यावेळी तू असाच बसला होतास, आठवतं? मी शोधून दिली होती ती बावली. आता काय हरवलंय? कदाचित सगळंच हरवून जाईल अशी भीती वाटते रे विठोबा. काय झालं राम? मी तुला मदत करीन. माधवी म्हणते की तो काल आलेला पेशंट तिचा पहिला नवरा श्याम आहे म्हणून. वंस, तुमच्या पतिदेवांना सांगितलं का श्याम परत आलेत म्हणून? माहिती आहे मला, त्यालाच भेटून येतोय मी. पण तो श्यामच आहे हे अजून सिद्ध व्हायचंय. अगो बाई, आता तर तुमची आधी प्रवायला हवी. पहिल्या नवऱ्याला भेटून दुसरा नवरा येतो. बाय 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 बाय, कमाल झाली हो. आणि तुम्ही तर काय द्रौपदीच्या पावलावर पाऊलच ठेवलंय. 2 तर झालेच आहे, आता आणखी 3 करा. माधवी, यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. हो हो, जाते, पण नुकसान तुमचंच आहे. हे बघा, अजूनही विचार करा. तुमचं हे गुपित जर का गुपितच राहायचं असेल तर 1 लाख रुपये मला द्या. आणि जर का ते दिले नाही तर तुमच्या या सुखी संसाराला चूड लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जा इथून प्लीज. जाते, पण तुमच्या संसाराचं वाटोळं करून जाईन मी.
सांगतेही, माधवीचं पूर्वी लग्न झालेलं आहे आणि काल आलेला पेशंट माधवीचा पहिला नवरा श्याम आहे. खरं आहे हे? माधवीचं पहिलं लग्न झालेलं आहे, खरं आहे. पण काल आलेला पेशंट श्यामच आहे की नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. त्याची स्मृती गेलेली आहे. मी तुला बघितलं, मी सांगत होते तेच खरं आहे. आणि मी हे सांगू नये म्हणून मला पैसे देत होते, पण मी हे पाप कसं करू? ती खोटं बोलते आई. एक शब्दही बोलू नकोस. माधवी, निदान तू तरी मला हे सांगायला हवं होतं. यात माधवीचा काही दोष नाही आई. मीच तिला ही गोष्ट सांगण्यापासून रोखलं होतं. शिक्षा द्यायची असेल तर ती मला दे. त्याची शिक्षा मिळणारच आहे, पण मला हे सगळं कळलं ते नीतामुळे. या सतीची पुण्याई किती थोर. सख्या बहिणीसारख्या नंदेचा संसार उद्ध्वस्त झाला तरी हरकत नाही, पण पुण्य घडलं पाहिजे. एका कुटुंबाचा सत्यानाश झाला तरी चालेल, पण पुण्य घडलंच पाहिजे. नीता, मला तुझी कदर करायलाच पाहिजे. थांब ह. हेच पुण्य कमवायचं होतं ना तुला? पाप करू नये म्हणून तू ते पैसे नाकारलेस. ते पुण्य तू केलंस म्हणून तुला हे बक्षीस. घे. नीता, पैसे परत कर. नाही, मला ते आईसाहेबांनी दिलेत, मी नाही देणार. नीता, पैसे परत नाही, मी कर. नाही देणार. नीता, नाही, मी पैसे नाही देणार. परत कर. आई साहेब, मंथरेलाही लाजवणाऱ्या हिच्या ह्या करणीमुळे माझी मान शर्मेनं खाली गेली. माफ करा. खरं तर हिला घरातून हाकलून द्यावंसं वाटतं, पण माझ्याशिवाय आयुष्यात हिचं काय होईल याची पूर्ण जाणीव आहे मला. म्हणूनच मी ते करणार नाही. एवढंच. माधवीचे पाय धर, पाय धर माधवीचे. माधवी, आयुष्यात प्रथमच स्वकष्टाच्या कमाईतून ही सोन्याची बांगडी मी तुझ्यासाठी आणली होती, भाऊ बीजेची ओवाळणी म्हणून. पण आता एक क्षण देखील या घरात राहण्याचा हक्क मला नाही. माझा आशीर्वाद आहे तुला. सुखी राहा. आणि एक वचन देतो, यापुढे तुझ्या वहिनीची सावली तुझ्या सुखी संसारावर कधीही पडणार नाही. आई सर, मला माफ करा. आई सर, मी हे सत्य तुमच्यापासून लपवायला नको होतं. कुठल्या तोंडानं मी तुमची क्षमा मागू? प्रायश्चित्त म्हणून मी आत्महत्या पण नाही करू शकत, कारण तुमच्या करण्याचा वारस माझ्या पोटात वाढतोय. आई सर, मी जाते. माधवी, तुझ्या जागी माझी मुलगी असती तर मी तिला घराबाहेर काढली असती. नाही माधवी, तू माझी सून नाहीस, लेक आहेस. लेक. राम, तू खोटं बोललास ते एका अर्थी बरंच झालं. हे जर मला त्यावेळी कळलं असतं तर कदाचित मी तुमच्या लग्नाला होकार दिला नसता आणि माझी मुलगी मला मिळाली नसती. माधवी, एक स्त्री म्हणून मी तुझ्या भावना समजू शकते. काळजी करू नकोस बेटा, मी तुझ्या पाठीशी. ओके. हे बघ राजू, तुझे रिपोर्ट्स पाहिलेत मी. आता मी तुझ्यावर ऑपरेशन करू शकतो. तू काळजी करू नकोस. काळजी करणं तुम्ही केव्हा सोडून दिलं डॉक्टर साहेब? आता माझं पुढचं आयुष्य मी तुमच्या हातात सोपवलेलं आहे. तुम्ही ठरवाल तर बरा होईन मी, नाहीतर आहेच पुढे अज्ञाताचा प्रवास. माझं पुढचं आयुष्य मी तुमचं सोपवलेलं आहे. माझं पुढचं आयुष्य मी तुमच्याच सोपवलेलं आहे. माझं पुढचं आयुष्य मी तुमच्याच सोपवलेलं आहे. माझं पुढचं आयुष्य मी तुमच्याच सोपवलेलं आहे. माझं आयुष्य मी तुमच्या हातात सोपवलेलं आहे. माधवी, मला तुम्हाला काही सांगायचंय. वेल,
मलाही तुला काही सांगायचं होतं, पण तू आधी सांग. नाही, तुम्हाला असं विचारायचं होतं की विचार ना. श्यामचं ऑपरेशन दुसऱ्या कोणी डॉक्टरने केलेलं नाही चालणार? हे बघ माधवी, जोपर्यंत तो श्यामच आहे की नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत त्याला नुसतं पेशंट असं म्हटलेलं मला जास्त आवडेल. आणि ऑपरेशनचं म्हणालीस तर त्या केसचा मी इतका स्टडी केलेला आहे की आता दुसऱ्या कुठल्या डॉक्टरला तू माझ्यावर संशय? तुलाच म्हणायचं की मी त्याला चल माझ्या बरोबर ये इथे. सिरियस ही सगळी पुस्तकं इथे शोभेसाठी नाही आहेत माधवी. ही मी वाचली आहेत, यांचा अभ्यास केलाय मी. आणि ही सगळी पुस्तकं माणसाला जगवायला शिकवतात, मारायला नाही. हे बघ 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 या सगळ्या नोट्स. रात्रंदिवस जागून मी या सगळ्या नोट्स काढल्या त्याला मारण्यासाठी. दररोज मी डॉक्टरांशी बोलायचो, त्यांना कन्सल्ट करायचो, सगळे त्याला या आयुष्यातून. माधवी, डॉक्टरकीची पदवी जेव्हा आम्हाला मिळते ना, तेव्हा आम्हाला एक शपथ घ्यावी लागते, आमच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची शपथ. आणि ती शपथ सतत माझ्या मनात जागृत असते माधवी, सतत जागृत असते. आणि म्हणूनच जेव्हा केव्हा मी त्या पेशंटकडे जातो ना, तेव्हा तो माझ्यासाठी फक्त एक पेशंट असतो माधवी, फक्त एक पेशंट. माधवी, आज माझा संशय घेऊन तू माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस. माझा डॉक्टर असण्याचा अपमान केलास तू, डॉक्टर असण्याचा अपमान केलास. माधवी, मी तुला काय सांगणार होतो माहितीये? मी तुला हेच सांगायला आलो होतो की जर तो पेशंट खरोखरच श्याम असेल तर कदाचित तुझ्या सहवासाने त्याची स्मृती परत येईल. तुमच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या प्रसंगांची त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न कर. आणि जर त्याचाही उपयोग झाला नाही तर मी नक्कीच त्याचं ऑपरेशन करीन. माझं चुकलं राम, मला माफ करा, माझं चुकलं. मी तुमच्याबद्दल संशय मनात आणायला नको होता. तुम्ही फार फार मोठे आहात, मी खूप छोटी ठरले तुमच्या पुढे. त्या पेशंटची स्मृती परत आणण्यासाठी मी तुमच्या प्रयत्नांना साथ देईन राम, मी तुमच्या प्रयत्नांना साथ देईन. माधवी, ती परत आल्यानंतर जर तो पेशंट खरोखरच श्याम असेल तर मी तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन. पण तोपर्यंत तू माझी पत्नी आहेस हे विसरू नकोस. सावल्यांचा
कोणाचं घर आहे? कुठे आणलं मला? हे तुझंच घर आहे. तू तुझ्याच घरी आलास राजा. तुम्ही ओळखता मला? हो. मला कोण कोण आहे मी? सांगा ना, कोण आहे मी? तू माझा मुलगा श्याम. मी तुझा पप्पा. यांचा मुलगा कार ऍक्सिडेंट मध्ये गेला. तो अगदी तुझ्यासारखा दिसायचा. नाही सारखा नाही हो. हा राजा, तू माझा मुलगा आहेस. तू मी तुझा मला काही आठवत नाही हो. मला काही का आठवत नाहीये तुला? अरे हे तुझं घर आहे. लहानाचा मोठा झालास तू या घरात. या घरातली प्रत्येक गोष्ट तुझ्या ओळखीची आहे श्याम. बघ, अरे हे पेंटिंग बघ श्याम. हे तुझं आवडतं पेंटिंग. आठवलं श्याम? मला काही नाही आठवत हो. मला काही खरंच तू आठवण्याचा प्रयत्न करत नाहीये श्याम. तू या घरात लहानाचा मोठा झालास रे. तुला इथे वाढवलं मी. अरे तू इंदोरला याच घरातून गेला होतास. इंदूरच्या रिक्रिएशन सेंटरचं तुझं डिझाईन पास झालं तेव्हा होतं. मंगळागौरीसाठी येत होतास तू. आठव रे राजा, आठव. श्याम, आठवण्याचा प्रयत्न कर श्याम. तू माझा श्याम आहे. हे तुझे पंभात आणि मी तुझी. माधवी, राजू, बस ना. मला लगेच त्याचं ऑपरेशन करायला हवं. थांबा माधवीताई, तुम्हाला आतमध्ये पाठवायचं नाही असं सांगितलंय डॉक्टर साहेब. का? अहो तुम्ही आई होणार आहात. अशा अवस्थेत ऑपरेशनच्या ठिकाणी जाणं योग्य नाही. देवा, न्याय दे देवा. कोणासाठी न्याय मागताय तुम्ही आई साहेब? राम भैयासाठी, माधवीताईसाठी, का त्या पेशंट राजूसाठी? न्याय करण्याची जबाबदारी देवावर टाकून तुम्ही त्यालाही अवघड परिस्थितीत टाकतात आई साहेब. कारण एकासाठी जो न्याय आहे तो दुसऱ्यासाठी अन्याय ठरणार आहे. विठोबा, मी न्याय मागते तो रामसाठी नाही, माधवीसाठी नाही आणि राजूसाठी नाही. मी न्याय मागते तो त्या निष्पाप कोवळ्या जीवासाठी, जो माधवीच्या पोटी दिसामासानं वाढतोय, ज्याचा अजून जन्मही झालेला नाही. तू जा विठोबा हॉस्पिटलमध्ये. मी इथंच बसणार आहे. देवाला साकडं घालीन. दादासाहेब, ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, पण पेशंटला शुद्धीवर यायला अजून थोडा वेळ लागेल. आपल्याला थांबावं लागेल थोडं. राम भैया, तुम्ही सगळे घरी जा. मी थांबतो पेशंटकडे. माता रामो मत पिता रामचंद्र, आमी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्य जाने नैव जाने न जाने, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिरस्य तं वन्दे रघुनन्दनं, लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्दं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. राम भैया, राम भैया, राम भैया, बाबा, पेशंट शुद्धीवर आलाय.
पेशंटच्या कंडिशनचा विचार करता आपण तिघांनी एकत्र आत जाणं त्याच्या प्रकृतीकरता त्रासदायक ठरेल. कोणीतरी एकानेच आत जावं. डॉक्टर, तुम्ही पेशंटची स्मृती परत आणण्यामध्ये यशस्वी ठरलात. पण मी दुर्दैवी ठरलो. तो माझा मुलगा नाहीये, तो श्याम नाहीये. देवी, तो तुझा श्याम नाहीये, तुझा श्याम नाहीये. माधवी, चल, आपण पेशंटला भेटूया. डॉक्टर साहेब, डॉक्टरीन बाई. अरे वा, म्हणजे तुला सगळं आठवायला लागलं तर. एवढंच नाही डॉक्टर साहेब, यापूर्वीचंही सगळं आठवतंय. माझं नाव देवदत्त, देवदत्त साळवी. गावाकडे माझी आई आहे, धाकटी बहीण आहे, तृप्ती तिचं नाव. स्मृती कशी गेली आठवते? मी बैलगाडीतनं शहरात बाजाराला जात होतो. एक अरुंद पुलावर एका ट्रकनं माझ्या बैलगाडीला धडक मारली. मी उडून पुलाच्या कठाड्यावर आदळलो आणि पाण्यात पडलो. त्यानंतर कुठे कुठे फिरलो आठवत सुद्धा नाही. एक दिवस तुमच्या गाडीसमोर आलो, त्यानंतरचं तुम्हाला सगळं ठाऊकच आहे डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, मला गेलं पाहिजे हो. माझी आई आणि बहीण माझी वाट बघत असतील. हे बघ, तुझ्या डोक्याची जखम बरी होईपर्यंत मी तुला कुठेही जायची परवानगी देणार नाही. पण डॉक्टर साहेब, एक शब्दही बोलायचा नाही, फक्त आराम करायचा. ओके? राम, माधवी, हात पुढे करा. हे काय आता? आज संक्रांत आहे. ओ, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आज काय नुसत्या तिळगुळानेच तोंड गोड करणार आहे आमचं? सुखी राहा. आयसा, मी निघू? हो. एवढे तिळगुळ कोणासाठी आई? अरे हॉस्पिटल मधल्या सगळ्या पेशंटसाठी हा. पाठवले. हे बरी आठवण झाली. त्या देवदत्तला मी घरी जाण्याची परवानगी दिली आहे. घरी जाण्याआधी त्याला इथे येऊन जायला सांगितलं. तू तुझ्या हाताने त्याला तिळगुळ दे. हा, निघालाच तो इथनं राजू. अरे विठोबा, तुला मी किती वेळा सांगितलंय, माझं नाव राजू नाहीये, माझं नाव देवदत्त आहे. देवदत्त. अरे हो, देवदत्त नाही का? या कुत्र्याचं तू काय करणार आहेस? अरे बघ ना रे विठोबा, ह्याच्यावर मालकी हक्क सांगायला कोणी आलंच नाही. कदाचित ते पिल्लू तुझ्याजवळ इतकं रमलेलं बघून त्याचा मालक येऊन परत सुद्धा केला असेल. विठोबा, तू एक काम कर, मी गेल्यावर ह्याची खूप काळजी घे, नीट सांभाळ त्याला. लग्न झालंय तुझं? नाही. गाव कुठलं म्हणालस तुझं? तेजपूर. तेजपूर नाव ऐकल्यासारखं वाटत नाहीये. कसं ऐकणार रे तू? अरे ते फार दूर आहे, तिथे खानदेशात. मग आपण असं करूया का, मी पण येतो तुझ्या बरोबर तुझ्या गावाला. कशाला? तुझ्या आईला मला भेटायचंय. अरे तिला कोणतरी सांगायला पाहिजे ना की तू श्याम नाहीयेस म्हणून. विठोबा, ते तू तिला सांगायची काय गरज आहे? अरे ती मला श्याम कसं समजेल? मी श्याम नाहीच आहे. आणि तरीही ते तुला श्यामच समजले तर? काय बोलतोस काय तू विठोबा? माझ्या घरचे लोक मला नाही ओळखणार का? आम्ही नाही तुला श्याम समजलो?
अरे तू इतका हुबेहूब श्याम सारखा दिसतोस की कोणी तुला श्यामच असेल. कोण श्याम? कुठला श्याम? काय श्याम 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 लावलेस मगासपासनं? मी कुठलाही श्यामला ओळखत नाही. पण मी ओळखतो ना. तू सगळ्या जगाला फसवू शकशील पण मला फसवू शकणार नाहीस. ऑपरेशन नंतर बेशुद्ध होतास तेव्हा मीच तुझ्या उशाशी बसून होतो रात्रभर. शुद्धीवर आल्यानंतर तुझ्या ओठावर पहिलं नाव काय आलं माहितीये? माधवी. श्याम खेरीज कुणाच्याही तोंडून माधवीचं नाव येणं शक्य नाही. माझी खात्री आहे की तू श्याम आहेस. तू श्याम आहेस. तू श्यामच आहेस. विठोबा! मी कबूल करतो की मी श्याम आहे, पण विठोबा हे कोणाला सांगू नकोस. नको सांगूस. सांगायचं असतं तर केव्हाच सांगितलं असतं. तुम्ही फार मोठे आहात श्याम भैया. हे खोटं बोलून तुम्ही स्वतःवर फार मोठं दुःख ओढवून घेतलंय. सत्य सांगितल्यामुळे 3 जीवांच्या वाटेला दुःख आलं असतं विठोबा. निदान मी खोटं बोलल्यामुळे 2 जीव तरी सुखात राहतील. पण तुमच्या वडिलांचं काय? ते तर कायम दुःखी राहतील. त्यांच्याजवळ का खोटं बोलला तुम्ही? नाही नाही विठोबा, मी पप्पांची खोटं नाही बोललो. त्या दिवशी मी शुद्धीवर आल्यावर इथे होतो तेव्हा पप्पा आले. पप्पा, श्याम पप्पा. परमेश्वराचे खेळ विलक्षण आहेत. माझा पोरगा मला परत मिळाला. तुझ्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर आमच्या सगळ्यांचं काय झालं ते आमचं आम्हाला माहिती बाबा. कारण त्या गाडीमध्ये आम्हाला एक जळलेली बावडी. मी एका माणसाला लिफ्ट दिली होती. ऍक्सिडेंटच्या धक्क्याने मी बाहेर फेकला गेलो, पण तो बिचारा जळून. आता तू जिवंत हे कळल्यानंतर सगळ्यांना एवढा आनंद होईल. माधवीला सुद्धा खूप. नाही पप्पा, माधवीला हे कधी कळता उपयोगी नाही. मला ऑपरेशनच्या आधीच सगळं आठवतंय. तिचं लग्न झालंय पप्पा. तिला खूप चांगला नवरा मिळालाय. खूप प्रेम करतो तिच्यावर. कदाचित माझ्यापेक्षा जास्त. त्या सर्वांनी खूप सुखात ठेवलं तिला. हे सुख, तिचं हे सुख हिरावून घ्यायचा मला काही अधिकार नाही पप्पा. आणि आता तर ती आई होणार आहे. नाही पप्पा नाही, तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगा की मी तुमचा मुलगा नाही. मी श्याम नाही. नाही नाही श्याम, देवाच्या दयेनं तू मला परत मिळालंस. आणि आता मी कुठल्या तोंडाने जाऊन माधवीला सांगू की तू माझा मुलगा नाहीस म्हणून? नाही, हे काम तू मला करायला सांगू नको. आयुष्यभर भूमिका करत आलात पप्पा. हा शेवटचा अभिनय कठीण आहे, पण आपल्या माधवी करता आपल्याला तो केलाच पाहिजे पप्पा. हे नाटक आपल्याला केलंच पाहिजे. आता हे नाटकच माझं आयुष्य आहे. ती दोघं किती सुखात होती, पण मी परत आल्यामुळे नाही. त्या दोघांनी सतत हसत खेळत फुलत राहिलं पाहिजे. त्यासाठी माझ्या आयुष्याचं निर्माल्य झालं तरी हरकत नाही. आजपर्यंत अनेक त्रिकोण पाहिलेत, पण त्रिकोणाला 4थी बाजू असू शकते हे आजच पाहतोय मी.
विठोबा हे पैसे घे. माधवीला जेव्हा बाळ होईल ना तेव्हा या पैशात त्या बाळाकरता एक खेळ आण. हा? पण सांगू नको हं, की हं? हं? अरे विठोबा ए वेडा आहेस का? नाही 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 हे बघ आता रडायचं नाही. आता फक्त हसायचं. सुखात नांद आता एवढेच मागतो, त्यागातून प्रेमाचे रूप नवे पाहतो. तो सुखात नांद आता एवढेच मागतो, त्यागातून प्रेमाचे रूप नवे पाहतो. 100 मजल्यांच्या इमारती बांधणारे अनेक असतात, पण एखादाच कारागीर अमर प्रीतीचा ताजमहाल बांधून जातो. मग तो ताजमहाल मुमताजसाठी असो, शहाजहानसाठी असो, नाहीतर स्वतःसाठी असो.